आपल्याजवळ आलेले आहेत, नक्की त्यांचे काय विषय आणि काय चर्चा झाली तुमची? पंढरी भाऊ, खरं तर या ग्रामस्थांवर अन्याय झाला असं मी म्हणेन. किती वर्षापासून ही आपली शाळा आहे? 2008ला या संस्थेची खरं तर स्थापना झाली खडकुंबे येथे. त्या संस्थापक अध्यक्ष आपला सुखदेव चव्हाण पंढरपूरचा एक मोठा मातंगबर नेता आहे. आणि सुखदेव चव्हाणची मी आत्ता मोबाईलवर फोनवर बोललेलो आहे आणि त्यांना मी सांगितलेलं आहे का बाबा 26 मुलं इथं असताना अचानकपणे 2008ला ही शाळा स्थापन केली आणि आज तुम्ही अचानकपणे ही शाळा बंद करून ती पोरं दुसरीकडे डिवायडेड करतात. त्याबद्दल मी सुखदेवची चर्चा केली. त्यांनी सांगितले का पुढच्या आठवड्यामध्ये मी येतो आणि सर्व गावकऱ्यांना मी तशा प्रकारचं न्याय देतो. मी त्यांना सांगितले, सुखदेवराव, ही लोक वादळा का आली, यांना न्याय भेटणार. एक तर 2008पासून तुम्हाला आम्ही मदत केलेली, तुम्हाला प्रत्येक गोष्टीला सहकार्य केलेले. आम्ही जुन्नरला इकडे तिकडे आश्रमला फुकट जेवण असताना सुद्धा आम्ही तिथं पोरं घातली नाही, एक गावचा अभिमान म्हणून. नाही तर इथं सोमतवारला आश्रमशाळा आहे, आदनवळ्याला आहे, खटकाळ्याला आहे, अनेक आश्रम, या सगळं जेवण लता कपडा फुकट आहे. तरी पण ह्या गावकऱ्यांना मी सलाम करीन. या गावकऱ्यांची इच्छा अशी होती का आपल्या गावामध्ये हायस्कूल होते, आपल्याच गावामध्ये हायस्कूल पुढच्या 2 पिढ्या सुखी झाल्या पाहिजे म्हणून गावकऱ्यांनी एकी करून एकही पोरगा एकही पोरगी बाहेर जाऊ दिली नाही. आणि म्हणून पहिल्या प्रथम मी या खडकुंबच्या ग्रामस्थांना धन्यवाद देतो आणि सलाम करतो. आणि याच पद्धतीने 2008 ते 2024 आहे, मग 8-24 म्हणजे ट्रिबल एवढ्या परिस्थितीमध्ये त्या सुखदेवनी यावं आणि आपल्या खरं तर या खडकुंबे गावामधली शाळा परत तिथं आणावी. त्यांच्या महाराष्ट्रामध्ये अनेक शाळा आहेत, त्या शाळेला नाव आहे अजितदादा पवार. त्याने अजितदादा का जावं ना, तर तुमच्या नावावरती आम्ही शाळा ग्रामीण भागात चालवले आणि आज तुमच्या नावावर दादा कुठेतरी गालबोट लागू नको म्हणून दादा अर्थमंत्री आहेत, शिक्षण मंत्रीला केस त्याला सांगतील, त्यांना मान्यता देतील. आणि आमची माफक अपेक्षा आहे का ती शाळा बंद नाही व्हावं, कारण याचा त्याग आम्ही 16 वर्ष केला आहे. 16 वर्ष वनवासाला जावं माणूस गेला तरी परत येतो आणि आज 16 वर्षाचा वनवास त्या खडकुंबच्या ग्रामस्थांचा, त्यातला मी एक त्यांचा एक कार्यकर्ता आहे. आणि खडकुंबे गाव म्हणजे माझं पहिल्यापासून आदर्श गाव आहे. ही सर्व ग्रामस्थ मंडळी, पालक, वैयक्तिक देवराम लांडे आदिवासी वादळ कट्टर समर्थक आहेत आणि म्हणून हे मला मानणारे हे कार्यकर्ते आहेत. आणि यांच्यासाठी जर सुखदेवनी शेतकरी जर इथं न्याय नाही दिला तर आम्ही खरं तर अशा प्रकारचं आम्ही आंदोलन छेडू. आणि मग देवळ्याची शाळा असेल, गाडगरची असेल, खडकुंबची असेल, या सर्व शाळांच्या संदर्भामध्ये आज इकडली पोरं तिकडं जाणे. आम्हाला जर तुम्हाला मुलं आमची शिफ्ट करायची होती तर आम्हाला याच्या पाठीमागे नाही करता आली का? आपल्याला शाळा नाही का? जुन्नरला शाळा नाही का? आदनाला शाळा नाही का? आमचा गावकऱ्यांचा एकच म्हणणं आहे, गावकऱ्यांचा, आमच्या गावात आम्ही 16 वर्ष केलेले कष्ट या हायस्कूल इथंच राहिले पाहिजेत, याला इथंच मान्यता आणली पाहिजे. तर इथून पुढच्या 2 पिढ्या आम्हाला सुखी जगता येईल अशा प्रकारची या गावात. आम्ही त्याच वेळेत सुखदेव चव्हाण साहेबांना सांगितलं, कारण हा जो तुम्ही निर्णय घेता हा अर्धवट निर्णय घेता. आता कारण ह्या वेळेस मुलं कुठं बदलता येते नाही, पुढे 6 महिने पुढे राहिले आणि ते शिक्षणही बदलता येत नाही. म्हणून त्यांना आमची एकच विनंती होती की एवढं 6 महिने तरी जाऊ द्या, परीक्षा मुलांच्या होस्तोपर्यंत इथं शाळा राहू द्या. पण ते नाही, आता त्याने काढलं का बाबा मी तरी किती दिवस हे अंगो चालू, हे शिक्षक आहेत, ते पंढरपूरचे शिक्षक आहेत, काही घाटघरचे पानसरे सर होते, आता यांचे पगार, आणि तिथं रिटायर झाला आहे. पण त्यांना म्हणलं मग इथं 26 मुलं आणि घाटघरला 12 का किती मुलं, मग ती मुलं इथं घेऊन जर इथं एवढं त्यांचं जर झालं असतं तर आम्हाला हे ठीक होतं ना. आता अशा वेळेस त्या मुलांचं किती, आणि तिथं घाटघर गाडी येते, कधी वेळेवर येते, कधी वेळेवर आपल्या 15-15 अर्धा तास. तुमचं म्हणणं तिथंच असावी. आमच्या मनाने की बाबा एवढं इथंच असावं, बाकी कुठे असलं तर काही दुःख ते कोणी यायला. आणि ते पर्यटक गाव असल्यामुळं तिथं फुलाड मंडळी येते, टेलर येतात, मुले, आता मुले ठीक आहे, आपण राहू दे, ती आपली
ती शाळेबद्दल आपल्याला दुमत नाही, फक्त आपली शाळा आपल्या जागेवर राहावा. गाडगर गावाबद्दल आपल्याला दुमत साहेब नाही. आमचं कसं म्हणणं आहे, आमची पोरं 11:15 एसटी येते, ती तिकडे जाणे पावसाचा दिवस त्यांना आम्ही सांगितलं होतं का बाबा एवढं 2 महिने तरी जाऊ द्या ना, इथं थांबा. तर ते ठीक आहे, काय आपण ऐकलं नाही. त्याचा पुढच्या तर आठवड्यात आमची येतो. शाळा आहे ना ही गावातच राहू द्या. आपण गाव बैठक घेऊ आणि ते त्यांना निर्णय देऊ. नाही तर मग इथून पुढे आम्ही शाळेत पाठवणार नाही. एवढ्या आठवड्यामध्ये जर साहेबांनी जर का आमचं हे केलं नाही, मान्य केलं नाही, आमची पोरं आमच्याच गावात पाहिजे शाळेला. हे आधी हा? मग हे वर्ष फेल गेलं तरी चालेल. तसं काही वेगळा निर्णय घेऊ नका. हे वादळ तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला हे वादळ तुमच्या पाठीशी आहे. पोरांची नुकसान होणार नाही, तुम्हाला तसल्या कुठल्या प्रकारचं हे होणार नाही, एवढी जबाबदारी मी आमच्या गावामध्ये आमची शाळा हायस्कूल हे चालू ठेवा, एवढंच आमची म्हणणी. बरोबर आहे ना. यावर्षी 25 आहेत ना, तर पुढच्या वर्षी आम्ही वाढवणार ना परत. मान्यता हो. ती जबाबदारी पुढच्या वर्षी आम्ही विद्यार्थी सगळे ठरवायची आमच्या. नमस्ते सगळे. धन्यवाद. धन्यवाद.